नमस्कार. आज दिनांक 2 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकचा सराव करणार आहे, ज्यामध्ये असेल लडाखमधील 23 वारसा स्थळांचा समावेश संरक्षित स्मारक म्हणून करण्यात आला. अजिंक्य रहाणे यांनी निवृत्ती घेतली. 14 देशांमध्ये सागरी संरक्षण युती झाली. तसेच मित्रांनो, ओडिशामधील 50,000 गावे भारत नेटनं जोडली जातील. यासारखे अनेक टॉपिक आपण या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी किंवा MPSC कडून किंवा सरळ सेवा भरती पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. यामध्ये आपण त्याच पॅटर्नवर आणि त्याच दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करत आहोत. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा. सुरुवात आता करूयात आजच्या प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न, जुलै 2026 मध्ये लडाख प्रशासनाने किती वारसा स्थळांना संरक्षित स्मारक म्हणून अधिसूचित केले? आता या ठिकाणी पहा, लडाख काय आहे? केंद्रशासित प्रदेश आहे. आणि या ठिकाणी प्रशासन कोणाचं असणार आहे? मग नायब गव्हर्नरचं, नायब राज्यपालांचं असणार आहे. या ठिकाणी नायब राज्यपाल कोण आहेत? विनय कुमार सक्सेना. विनय कुमार सक्सेना यांनी लडाखमधील 23 वारसा स्थळांचा समावेश संरक्षित स्मारक म्हणून केलेला आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. लक्षात ठेवायचं, 23 वारसा स्थळांचा समावेश लडाखमध्ये संरक्षित स्मारक म्हणून केलेला आहे. आणि हा आदेश कोणी काढला किंवा याबद्दलची तरतूद कोणी केली, घोषणा कोणी केली? लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी. ठीक आहे. आता लडाख बद्दल आणखी माहिती काय पाहू शकतो आपण? लडाख आधीपासून होता का? लडाख आधी एक जिल्हा होता. आता मित्रांनो, हा काय झालेला आहे? तर हा एक केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. कधीपासून? तर या ठिकाणी पहा, एक विधेयक मंजूर झालं होतं 5 ऑगस्ट 2019 ला. त्याचं नाव होतं जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा. आणि मित्रांनो, त्यानुसार 31 ऑक्टोबर 2019 पासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. ठीक आहे. आणि नायब राज्यपाल कोण आहेत? विनय कुमार सक्सेना आहेत. इत्यादी माहिती लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 2 कडे. लडाखमधील 23 वारसा स्थळांना कोणत्या कायद्याअंतर्गत संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला? आता या ठिकाणी पहा, लडाखमध्ये एक कायदा मंजूर आहे किंवा लागू आहे, जम्मू आणि काश्मीर प्राचीन स्मारके संरक्षण कायदा 1977. या कायद्यान्वये लडाखमधील 23 वारसा स्थळांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. जम्मू आणि काश्मीर प्राचीन स्मारके संरक्षण कायद्यानुसार लडाखमध्ये 23 वारसा स्थळं आहेत, ती संरक्षित यादीमध्ये टाकण्यात आलेली आहेत. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 3. जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली 14 देशांच्या मेरीटाईम डिफेन्स अलायन्सची स्थापना करण्यात आली? आता या ठिकाणी पहा, 14 देशांनी मेरीटाईम डिफेन्स अलायन्स म्हणजे काय झालं? तर सागरी संरक्षण गट स्थापन केलेला आहे. आणि या गटाचा प्रमुख किंवा नेतृत्व कोण असणार आहे? नेतृत्व कोण करणार आहे? सौदी अरेबिया हा देश करणार आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता यामधील 14 देश कोणते कोणते आहेत? तर सर्वात पहिल्यांदा सौदी अरेबिया लक्षात ठेवायचा. त्यानंतर कुवेत, बहारीन, कतार, इजिप्त, जॉर्डन, येमेन, नायजेरिया, सुदान, जिबुती, तुर्की, पाकिस्तान, बांगलादेश आणि सोमालिया हे 14 देश या मेरीटाईम डिफेन्स अलायन्स मध्ये असणार आहेत. यांनी एकत्रितपणे या गटाची किंवा अलायन्सची स्थापना केलेली आहे आणि नेतृत्व करत आहे सौदी अरेबिया. आता पुढे प्रश्न क्रमांक 4 पण यावरच आहे. 14 देशांच्या मेरीटाईम डिफेन्स अलायन्सचे मुख्य सचिवालय कोणत्या शहरात असणार आहे? आता नेतृत्व कोण करत आहे? सौदी अरेबिया करत आहे. सौदी अरेबियातील रियाद या शहरामध्ये मेरीटाईम डिफेन्स अलायन्सचं मुख्य सचिवालय किंवा मुख्यालय असणार आहे. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आता वळूयात प्रश्न क्रमांक 5 कडे. जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या रोम स्टॅट्यूट मधून माघार घेण्याची घोषणा केलेली आहे? या ठिकाणी पहा, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय स्थापना कधी झाली होते? 2002 साली. आणि 2002 पासून व्हेनेझुएला हा देश या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा सदस्य होता. आता मित्रांनो, 2027 पासून व्हेनेझुएला हा या संघटनेचा किंवा या न्यायालयाचा सदस्य असणार नाही. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. ठीक आहे. व्हेनेझुएलानं आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या रोम स्टॅट्यूट मधून माघार घेण्याची घोषणा केलेली आहे. आता महत्वाची माहिती आपण काय पाहिली? व्हेनेझुएला 2002 पासून म्हणजे स्थापनेपासून या संस्थेमध्ये कार्यरत आहे. तसेच आता मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून सांगायचं, या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या देशामध्ये आहे? ह्याचं उत्तर काय करायचं? तर कमेंट करून सांगायचं. पाहूया किती जण कमेंट करतात, किती जणांना उत्तर येतंय. प्रश्न क्रमांक 6.
भारतीय रिझर्व्ह बँकेने बेसल 3 डिस्क्लोजर फ्रेमवर्कची अंमलबजावणी कोणत्या तारखेपर्यंत लांबवलेली आहे? या ठिकाणी पहा, आरबीआयनं बेसल 3 डिस्क्लोजर फ्रेमवर्कची अंमलबजावणी आहे ते पुढच्या वर्षापर्यंत म्हणजेच 1 एप्रिल 2027 पर्यंत लांबवलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7, एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे एडीबीने भारताच्या शहरी परिवर्तनासाठी किती रकमेचे कर्ज मंजूर केलेले आहे? या ठिकाणी पहा, आशियाई विकास बँक किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक या बँकेनं भारताच्या शहरी परिवर्तनासाठी, शहरांच्या विकासासाठी $1 अब्ज रकमेचं कर्ज मंजूर केलेलं आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर असणार आहे. डॉलरमध्ये आहे, ठीक आहे, $1 अब्ज. आता पुढे एशियन डेव्हलपमेंट बँकेबद्दल आपल्याला पाहायचं आहे, तर काय पाहू शकतो, एशियन डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधी झाली होती आणि याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आता एशियन डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधी झाली? 1966 आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर मनिला, फिलिपिन्समधील मनिला या ठिकाणी या एशियन डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 8, 30 जुलै 2026 रोजी भारतीय नौदलात दाखल झालेले निपुण हे स्वदेशी जहाज कोणत्या प्रकारचे आहे? आता या ठिकाणी पहा, भारतीय नौदलामध्ये, इंडियन नेव्हीमध्ये निपुण नावाचं एक जहाज सहभागी झालं, ते कोणत्या प्रकारचं आहे? तर डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आहे. समजा एखादी पाणबुडी बुडते किंवा तिच्यावर हल्ला झालाय, तर अशा वेळी त्या पाणबुडीतील नाविकांचं रक्षण करणं, त्यांना बाहेर काढणं, बचाव करणं, हे करण्यासाठी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल म्हणून निपुण हे तैनात करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, निपुण या डायव्हिंग सपोर्ट व्हेसलची बांधणी कोणत्या शिपयार्डमध्ये करण्यात आली? या ठिकाणी पहा, निपुण या डायव्हिंग सपोर्ट व्हेसलची बांधणी आहे ते हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड या ठिकाणी करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. हे कुठं आहे? हे विशाखापट्टणम मध्ये आहे आणि विशाखापट्टणम कोणत्या राज्यामध्ये आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 10, जुलै 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या अजिंक्य रहाणेने आपल्या कारकिर्दीत एकूण किती आंतरराष्ट्रीय सामने खेळले? आता या ठिकाणी पहा, अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांची कारकीर्द होती एकूण 12 वर्षांची. या 12 वर्षामध्ये त्यांनी 195 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. काय काय लक्षात ठेवणार? अजिंक्य रहाणे यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 12 वर्षांची आहे आणि यामध्ये त्यांनी 195 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. प्रश्न क्रमांक 11, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2020-21 मध्ये कोणत्या देशात ऐतिहासिक बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2-1 ने जिंकली होती? आता या ठिकाणी पाहायचं आहे, अजिंक्य रहाणे कॅप्टन असताना भारतानं जिंकली होती बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2-1 अशा फरकानं. आणि मित्रांनो, ही स्पर्धा आहे ती भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्येच खेळली होती, ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय डी. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाचाच 2-1 न पराभव करून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतानं ही स्पर्धा जिंकलेली होती. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 12, 2026च्या मानवी तस्करी विरुद्ध जागतिक दिवसची थीम काय होती? आता लक्षात ठेवायचं आहे, दरवर्षी मानवी तस्करी विरुद्ध जागतिक दिवस कोणत्या तारखेला साजरा करतात? तर 30 जुलैला साजरा करतात. आणि मित्रांनो, यावर्षी 30 जुलैच्या मानवी तस्करी विरुद्ध जागतिक दिवसाची थीम होती ट्रॅप्ड बिहाइंड द स्कॅम, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, कर्तव्य बजावताना शहीद किंवा जखमी झालेल्या रेंजर्सचा सन्मान करण्यासाठी जागतिक रेंजर दिन कधी साजरा केला जातो? त्या ठिकाणी पहा, जागतिक रेंजर दिन म्हणजे जागतिक वनरक्षक दिवस दरवर्षी 31 जुलै रोजी साजरा केला जातो, पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि 2026च्या जागतिक वनरक्षक किंवा रेंजर दिवसाची थीम काय होती? तर याची थीम होती रेंजर्स गार्डियन्स ऑफ अ चेंजिंग प्लॅनेट. रेंजर्स गार्डियन्स ऑफ अ चेंजिंग प्लॅनेट अशी याची थीम होती. पुढे पाहूयात, प्रश्न क्रमांक 14, 50,000 गावांना हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी कोणत्या राज्याने BSNL सोबत 3,385 कोटी रुपयांचा भारत नेट हा त्रिपक्षीय करार केलेला आहे? आता या ठिकाणी पहा, ओडिशा राज्य सरकारनं आपल्या राज्यातील 50,000 गावांना हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीनं जोडण्यासाठी त्रिपक्षीय करार केलेला आहे. कोणासोबत? तर BSNL सोबत आणि भारत नेट सोबत. अशा प्रकारे मित्रांनो, हा करार आहे तो ओडिशाचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग, त्याचबरोबर डिजिटल भारत निधी आणि BSNL यांच्यामध्ये झालेला हा करार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात, प्रश्न क्रमांक 15, जुलै 2026 मध्ये तमिळनाडू सरकारने युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
चा इंडिया कॅम्पस कोठे स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे? आता या ठिकाणी पहा, ऑस्ट्रेलियामधील युनिव्हर्सिटी आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, आणि मित्रांनो याचं जे इंडियामधील कॅम्पस आहे ते कुठे स्थापित केलं जाणार आहे? तर चेन्नई, तमिळनाडूमधील चेन्नई जवळ असलेल्या वेलचेरी या ठिकाणी हे स्थापन केलं जाणार आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची इंडिया शाखा किंवा इंडिया कॅम्पस आहे तो तमिळनाडू राज्यामध्ये चेन्नई जवळील वेलचेरी या ठिकाणी स्थापित केलं जाणार आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 16. तमिळनाडूमध्ये स्थापन होणाऱ्या सामंजस्य कराराअंतर्गत CHUBB या स्वित्झर्लंडच्या कंपनीचे राज्यात पहिले GCC कोणत्या क्षेत्रात उभारले जाईल? आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा पहा, CHUBB ही कंपनी स्वित्झर्लंडमधील आहे. स्वित्झर्लंडमधील झुरिच या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. आणि मित्रांनो, भारतामधील तमिळनाडू राज्यामध्ये हे त्यांचं पहिलं GCC म्हणजे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करणार आहेत. कोणत्या ठिकाणी? चेन्नई या ठिकाणी. आणि मित्रांनो, यांचं जे कार्य आहे ते सर्वात पहिल्यांदा विमा क्षेत्रामध्ये, इन्शुरन्स सेक्टरमध्ये सुरू होणार आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. इन स्पेसच्या जुलै 2026च्या मार्गदर्शक तत्वानुसार खाजगी अंतराळ संस्थांच्या यानांच्या पृथ्वीवरील पुनर्प्रवेशासाठी कॅज्युअलिटी रिस्क कितीपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे? आता या ठिकाणी पहा, जर तुम्ही तुमचं यान अंतराळामध्ये जातोय आणि त्यावेळी मित्रांनो जे काही कॅज्युअलिटी होऊ शकते यान परत येताना, त्याचं प्रमाण आहे ते 10,000 मध्ये 1 असलं पाहिजे, असं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, कॅज्युअलिटी रिस्क आहे ती 10,000 मध्ये 1 असणं गरजेचं आहे किंवा बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक 18. खाजगी अंतराळ क्रियाकलापांना प्रोत्साहन देणाऱ्या इनस्पेस संस्थेचे मुख्यालय कोठे स्थित आहे? या ठिकाणी पहा, खाजगी अंतराळ क्रियाकलापांना प्रोत्साहन देणारी इनस्पेस ही संस्था गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता याबद्दल आणखी काय माहिती पाहू शकतो? तर मित्रांनो, याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर पवन कुमार गोयंका. लक्षात ठेवायचं. आता इनस्पेस कंपनी मुख्यालय कुठे आहे? तर गुजरातमध्ये आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या बोपल या ठिकाणी याचं मुख्यालय आहे आणि याचे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर पवन कुमार गोयंका. ठीक आहे, आता पुढे इनस्पेसची स्थापना कधी झाली होती? इनस्पेसची स्थापना झाली होती 2020 मध्ये. आणि याचा जर आपल्याला फुल फॉर्म विचारला तर सांगता आलं पाहिजे. फुल फॉर्म आहे इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर, म्हणजे इनस्पेस. ठीक आहे, फुल फॉर्म लक्षात ठेवायचा, विचारला जाऊ शकतो. इस्रोवर विचारला गेलाय म्हणजे याच्यावर विचारणं काही जास्त कठीण नाहीये त्यांच्यासाठी. प्रश्न क्रमांक 19. कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि प्रतिभा विकासासाठी IAIRO ने जुलै 2026 मध्ये कोणत्या IIT सोबत करार केलेला आहे? या ठिकाणी पहा, कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि प्रतिभा विकासासाठी IAIRO ने IIT गांधीनगर सोबत करार केलेला आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता मित्रांनो, आपल्याला काय माहित असलं पाहिजे? IAIRO चा फुल फॉर्म म्हणजे काय? इंडियन आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च ऑर्गनायझेशन, म्हणजे IAIRO. आणि मित्रांनो, यांनी IIT गांधीनगर सोबत AI विकासासाठी करार केलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी आहे. प्रश्न क्रमांक 20. IAIRO चे विशेष उद्देश वाहन 2026 मध्ये कोठे स्थापन केले जाणार आहे? या ठिकाणी पहा, IAIRO चे विशेष उद्देश वाहन SPV म्हणजे स्पेशल पर्पज व्हेकल हे गुजरातमधील गिफ्ट सिटी या ठिकाणी स्थापित केलं जाणार आहे. म्हणून पर्याय बी असणार आहे आपलं उत्तर, गिफ्ट सिटी गुजरात. आता गिफ्ट सिटीचा फुल फॉर्म आपल्याला माहित असला पाहिजे. गिफ्ट सिटी म्हणजे काय? गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी म्हणजे गिफ्ट सिटी. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 21. ड्रोन तंत्रज्ञानासाठी पुढील 3 वर्षात देशभरात 350 प्रगत कौशल्य केंद्रे स्थापन करण्यासाठी NSDC ने कोणत्या कंपनीसोबत धोरणात्मक सहकार्य केलेले आहे? या ठिकाणी पहा, भारतामध्ये 350 प्रगत कौशल्य केंद्रे स्थापन करण्यासाठी NSDC न AVPL इंटरनॅशनल सोबत करार केलेला आहे, सहकार्य किंवा सामंजस्य करार केलेला आहे. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 22. कॅन्डेर हुरून वुमन लीडर्स लिस्ट 2026च्या दुसऱ्या आवृत्तीत एकूण किती महिला नेत्यांना सन्मानित करण्यात आले आहे? या ठिकाणी पहा, कॅन्डेर हुरून वुमन लीडर्स लिस्ट 2026 मध्ये एकूण 117 महिला नेत्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता त्यावरच पुढचा प्रश्न आहे.
या लिस्टमध्ये वेल्थ मल्टिप्लायर श्रेणीमध्ये अव्वल स्थानी कोण आहे या ठिकाणी पहा, श्रेणी लक्षात ठेवायची आहेत. सर्वात पहिल्यांदा वेल्थ मल्टिप्लायर, दुसरी श्रेणी कोणती लक्षात ठेवायची आहे, प्रोफेशनल सीईओ, आणि तिसरी लक्षात ठेवायची आहे वेटरन. लक्षात ठेवायचं आहे वेल्थ मल्टिप्लायर, नंतर प्रोफेशनल सीईओ आणि नंतर वेटरन, या 3 श्रेणी लक्षात ठेवायच्या. वेल्थ मल्टिप्लायर मध्ये सर्वात अव्वल कोण आहे तर रोशनी नाडर मल्होत्रा या वेल्थ मल्टिप्लायर मध्ये सर्वात अव्वल आहेत. ठीक आहे, म्हणून पर्याय याचं उत्तर आहे. जर प्रो सीईओ मध्ये विचारलं तर प्रिया नायर या प्रो सीईओ मध्ये अव्वल आहेत, आणि वेटरन मध्ये विचारलं तर किरण मुजुमदार या वेटरन श्रेणीमध्ये अव्वल स्थानी आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, कॅन्डेरे हुरून वुमन लिडरशिप लिस्ट 2026 मध्ये समाविष्ट असलेली सर्वात तरुण महिला कोण आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये खेळाडूचा समावेश देखील करण्यात आलेला आहे, आणि भारतीय पॅरा तिरंदाज शीतल देवी यांचा समावेश वयाच्या 19व्या वर्षी कॅन्डेरे हुरून वुमन लिडर्स लिस्टमध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो त्या सर्वात तरुण ठरलेल्या आहेत, म्हणून पर्याय सी शीतल देवी आपलं उत्तर असणार आहे. आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये PV सिंधू यांचा समावेश आहे, अवनी लेखरा यांचा समावेश आहे, शीतल देवी यांचा समावेश आहे. अवनी लेखरा, PV सिंधू आपल्याला माहित आहे बॅडमिंटनशी संबंधित आहेत. अवनी लेखरा या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. अवनी लेखरा या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 25, संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय मैत्री दिन पाळण्यासाठी कोणत्या वर्षी A65L72 मंजूर केला होता. आता या ठिकाणी पाहायचं आहे संयुक्त राष्ट्र महासभेनं आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्यासाठी 2011 साली करार केलेला होता किंवा ठराव केलेला होता, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे दरवर्षी कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे किंवा मैत्री दिवस साजरा केला जातो तर तो दरवर्षी 30 जुलैला साजरा केला जातो. परंतु लक्षात ठेवायचं आहे ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा आपण मैत्री दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो आजच आहे मैत्री दिन, सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपला या ठिकाणी व्हिडिओ समाप्त होतोय. जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशाच प्रकारे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.